शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण निघोज गावचे प्रगतशील डाळिंब बागायतदार पेरू बागायतदार संतोष वरखडे साहेब यांच्या कांद्याच्या प्लॉटवरती आज आले आहोत। शेतकरी मित्रांनो, या कांद्याची साईजच्या बाबतीचं रहस्य आज आपण ह्या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर वरखडे साहेब नमस्कार। नमस्कार। आता जी आपण हा कांदा पाहताय, हा कांदा किती दिवसाचा झालेला आहे? हा कांदा 100 दिवसाचा झालेला आहे। आज तारीख 20 मार्च 2025 100 दिवसाचा कांदा आहे। 10 दिवसापूर्वी तुम्ही काय केलेलं आहे? पाणी तोडलेलं आहे, पाणी बंद केलेलं आहे। बंद केलेलं आहे। तर या ठिकाणी ही जी साईज आहे, गोळा साईज, बरोबर आहे, ही पकडाच हातात। तर ह्या ठिकाणी जर बघितलं त्या कांद्याला पहा, मी असं हात लावतोय असा, या ठिकाणी तुम्ही तुमचे बोटं ठेवा 4 आणि इथं 3, म्हणजे 7 बोटं या ठिकाणी बसतात। या ठिकाणी इतका गोळा साईज कांदा या ठिकाणी पाहू शकताय। हे पहा, हे जे मुळ्या पहा, याची साईज पहा, आणि कुठेही पूर्ण शेतामध्ये अगदी गोळा साईज आहे। तर यासाठी आपण तुमच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये सुरुवातीला तुम्ही किरणचं ओनिटोन आणि काय सोडली तर रॅपिडॉन सोडलं, त्यानंतर कांद्याची त्यानंतर तुम्ही फवारणी केली। तर फवारणी तुम्ही काय केलेली? फवारणी लेमिनॉन आणि ओनिटोनची तुम्ही या ठिकाणी फवारणी केलेली आहे। आता एवढी हिट असताना सुद्धा, म्हणजे आज कांद्याचं पाणी बंद करून 10 दिवस झाले आणि तरी सुद्धा कांद्याची एवढी पाती जबरदस्त आहे। मग साईज पण बनले, तुम्ही ह्याच्यावर समाधानी आहे? यस। इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता बरं? इतर शेतकऱ्यांना हा संदेश देऊ शकतो का, मी जर वापरून मला अशा प्रकारचा रिझल्ट मिळत असेल तर आपण पण थोडं वापरून, काही क्षेत्रावरती वापरून त्याचा अनुभव प्रत्यक्षात घ्या। तर बघा, साईज पहा, अजून सुद्धा याची मानांची साईज, ह्याची हिवेनी, ह्या पाती आणि याचा कडकपणा एकदम जबरदस्त आहे, बरोबर आहे? बरोबर। तर या ठिकाणी तुम्ही आळवणी केलेली आहे, त्यानंतर वरून फवारण्या किती केल्या? 2 फवारण्या केलेल्या आहेत। आता टोटल इथं ह्या 100 दिवसात तुम्ही रासायनिक खतात तुम्हाला काय बचत झाली? रासायनिक खतामध्ये जिथं आपण एकरी 4 बॅगा टाकत होतो तिथं आपण 2 बॅगा टाकलेल्या आहेत। हा, म्हणजे रासायनिक खतात पण तुम्ही बचत केलेली आहे। आणि या ठिकाणी तुम्ही ही साथ घेऊन, ऑर्गॅनिकची साथ घेऊन, हा एकदम उत्कृष्ट लेवलचा कांदा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो पाहायला मिळतोय। निश्चित कुठेही पहा, हा जर प्लॉट पाहिला तर तुम्ही दाखवू शकता गणेश सर, हा पहा, या ठिकाणी एकदम साईज, एकदम जबरदस्त साईज या ठिकाणी बनलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आपण सुद्धा अशाच पद्धतीचा कांदा तुम्ही तयार करू शकतात। त्यासाठी आपल्याला काळानुसार बदलणं गरजेचं आहे, जैविकची साथ घेणं गरजेचं आहे, आणि आपल्या हे शेतीची आर्थिक गणित नक्कीच आपण सुद्धा बदलून घेऊ शकतात। यासाठी आपल्याला जैविकची साथ घेणं गरजेचं आहे। निश्चित वरखडे साहेब, तुमचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही एक आदर्श शेतकरी म्हणून या ठिकाणी नाव तयार केलेलं आहे आणि एकदम उत्कृष्ट लेवलचा कांदा असा आला आहे। ह्या व्हिडिओचा उपयोग इतकर शेतकऱ्यांसाठी निश्चित होणार आहे। दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद।